वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर आज खरं तर व्लॉग जो आहे तो आपला किचन पासूनच सुरू झालेला आहे। खरं तर बरेच व्लॉग माझे किचन पासून सुरू होतात, पण आज पण एकदम सुरुवात पण अगदी यापासून झाली, कारण की कामं बरीच आहेत माझी। तर आज खरं तर सकाळी पूर्ण गोंधळ झाला होता, कारण की नवऱ्याला जायचं होतं ऑफिसला, लवकर जायचं होतं, त्याला 8 वाजता निघायचं होतं आणि मला काय नाही सांगितलं नाही की लवकर उद्या ऑफिसला जायचं वगैरे। आणि आदल्या दिवशी काय झालं की भात जो मी बनवला होता ना, तो काय आम्ही जास्त जेवलो नाही, त्याच्यामुळे भात जास्त उरला होता। तर मग मी असं ठरवलं होतं की उद्या बाबा नाश्त्यामध्ये मी फोडणीचा भातच बनवेन। तर असं माझ्या डोक्यात होतं, त्याच्यामुळे मी लवकर उठले नाही। म्हटलं काय जेवणमध्ये काय मासे असणार बनवायचे, मग ते काय एकच केलं की आपलं काम झालं, मग बाकी फारसा वेळ नाही लागत। इतर आपलं व्हेज जेवण असलं काय आपल्याला भाजी बनवा, हे करा ते करा असं होऊन जातं, पण मासे वगैरे असले का ते बरं पडतं, एकच केलं का झालं। तर माझे ते डोक्यात होतं, त्याच्यामुळे मी काय दररोज प्रमाणे अगदी लवकर नाही उठले। म्हटलं जरा आरामातच उठूया, कारण की मध्ये काही दिवस लवकर उठणं झालं होतं, म्हणून म्हटलं आता म्हटलं जरा आरामात उठे। पण आज उलटच झालं आणि उठल्यावर हा मला उठवताना सांगतो की उठ उठ, मला ऑफिसला जायचं लवकर, 8 वाजता मला निघायचं। मग म्हटलं आधी तरी सांगायचं होतं, मग मी लवकर जरा उठली असती म्हटलं। त्याच्यामुळे आमची गडबड झाली नाश्ता वगैरे, मग काय फोडणीचा भातच बनवला म्हणा, पण सांगते ती मग उशीर झाला की आपली गडबड होऊन जाते। तर इथे मला सगळी बाकीची मी कामं आवडते, त्याच्यामुळे आता फक्त जेवण मला बनवायचे। कुकर लावलेलंच आहे। आता हे कोळंबी आहे आलेली कोळंबी, तर इतर कुठे मासच नव्हते चांगले, त्याच्यामुळे ही कोळंबीच आणते। आणि काय झालं, वाटप मी आधीच काढून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मी याला आणि मला फोन केला आणि म्हणतो की आता काय कुठचे मासे घेऊ। तर मी मग बोलले की म्हटलं आता वाटप मी ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं मासे तर आणले पाहिजे, तर कोळंबी नाही तर आग म्हणून। बांगडे आहेत, तर बांगडे यांना शिजवलेले काय आवडलेले नाही, त्याच्यामुळे म्हटलं की थोडेसे त्यांना मी विचार करते की स्वीटीसाठी शिजवलेले बाजूला करते असं, कारण की ते खाईल की न खाईल असं त्यांचं काय सांगू नाही शकत मी। तर त्याच्यासाठी मी थोडंसं बाजूला काढून ठेवणार आहे आणि थोडंसं वाटत टाकणार आहे, पटकन हे बनवते, कारण की आता 12:30 वाजलेले आहेत आणि ज्यावेळी मला उशीर होतो ना जेवण बनवायला, त्यावेळी माझा नवरा लवकर येतो। तर चला पटकन मी बनवून घेते जेवण। तर मी तुम्हाला बोलले की आता 12:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मला पटकन सगळं आवरायचं आहे। तर सगळी थोडी घाई झालेली आहेच म्हणा। तर आता पटापट इकडे तर सार जे आहे ते म्हटलं थोड्या वेळाने रेडी होईलच, आणि आता इकडे मला थोडीशी कोळंबी पण फ्राय करायची आहे, कारण की ना कसं आहे, तर हे कोळंबीचं सार आहे, पण फ्राय करायला फारसं असं मासे नव्हते, म्हणजे फारसं म्हणजे काय झालं माहिती आहे का, बांगडे जे होते ना ते आधी आणलेले होते, म्हणजे स्वीटीसाठी आणलेले होते, तर त्यांना आम्ही असे शिजवून दिले होते, पण ते थोडे त्यांनी खाल्ले नाही, पण नंतर काय खायला बघिनात, म्हणून मग मी विचार केला की ती थोडेसे ठेवलेले होते बांगडे, तर म्हटलं त्यांना फ्राय करून देते, बघूयात ते खाल्लं नाही तर ठीक आहे, थोडेफार खातील, नाही तर काय खाणार पण नाही, तसं त्यांचं आहे। ते दोघंही जण तशी सेम आहेत, त्याच्यामुळे म्हटलं बघूया कसं काय ते। तर आमच्यासाठी मग म्हटलं आता काय कोळंबी फ्राय करते, आणि म्हटलं गोल्डन आणि स्वीटीसाठी म्हटलं बांगडे होते थोडेसे, तर ते म्हटलं फ्राय करूया। तर सगळं असं ना कामाचं म्हणजे ना उशीर झाला की अशी गडबड होऊन जाते। तर आता परत मला भाकरे पण बनवायचे आहेत। भाकऱ्या म्हणजे काय झालं आहे की असं काहीतरी असलं ना की भाकरी छान वाटते, आणि सकाळी कसं मी भाकरी काय बनवली नव्हती, फोडणीचा भात बनवला होता, आणि कसं असतं एका सकाळी अशी भाकरी नाही बनवली ना की दुपारी मग हवीशी वाटते, म्हणजे ज्यांना आवड असते ते समजू शकतात म्हणा। त्याच्यामुळे म्हटलं की आत्ता म्हटलं भाकरी बनवतेच, आणि आमच्याकडे मला वाटतं चपातीपेक्षा जास्त भाकरी जास्त आवडीने खाल्ली जाते, म्हणजे मला पण आवडते आणि नवऱ्याला पण आवडते, त्याच्यामुळे मग भाकरी जास्त बनवली जाते। आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता पटकन म्हटलं गरमागरम भाकरी बनवते। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला उशीर झाला ना जेवणाला की माझा नवरा लवकरच येणार, आणि आज पण तेच झालेलं, उशीर झाला जेवण बनवायला, पटापट सगळी घाई करून बनवली आणि भाकरी बनवत होते, शेवटची भाकरी टाकली आणि लगेचच नवरा आला। तरी मी म्हटलं नशीब, म्हटलं भाकऱ्या तरी झाल्यात, म्हणजे सगळं जेवण रेडी आहे आपलं। आता त्याला आधी पहिल्यांदा जेवायला वाढलं, कारण की त्याला काय जेवण लगेचच जायचं असतं, त्याच्यामुळे म्हटलं तू आधी जेव, नंतर म्हटलं मी जेवेन। तर ना कोळंबी फ्राय केलेलं होतं ना, ती त्याला जास्त आवडली, मला अगदी सांगितलं ना त्याने की छान झालेली म्हणून। तर आता मी तुम्हाला माझी थोडी शॉपिंग दाखवते, जी मी मिशोवरून काय मागवलेलं आहे। इथे गोल्डन आलेलं आहे, तर आता त्याने ऑलरेडी बघितलेलं आहे, तू बघितलंयस बाळा, पण त्याचं असं आहे की त्याचा जर टायमिंग झालाय, जर ते संध्याकाळ झाली ना, त्याच्यामुळे कसं संध्याकाळचा त्याचा टायमिंग असतो, तो असं असतं की आता मला वेळ येते, तू दिवसभर तुझं काम केलंस ना, आता संध्याकाळचा टायमिंग मला द्यायचा। आता 6 वाजल्यात, आमची मॅडम पण उठलेली आहे, आता ह्याचं असं एक एक उठतात, आणि
दिवसभर झोपा करतात बिचारी, त्याच्यामुळे मग बोर झालेले असतात. मग त्यांचं असं असतं की संध्याकाळचा वेळ जरा द्यायचा. तर आता 6 वाजले, त्याच्यामुळे त्याचं असं झालंय की जरा मला वेळ दे. तर गोल्डन जर थांबले तर मग मी तुला मार देणार. मी शोरूम असं काय काय मागवलेलं होतं, तर ते आता मी तुम्हाला दाखवते. कारण की मध्ये ना माझ्या लक्षातच नव्हतं दाखवायचं वगैरे काय, आणि डोक्यातूनच गेलेलं होतं. कारण की मध्ये मध्ये एवढी कामं आणि काय काय चालू असतं ना की लक्षात पण नाही राहत. आणि सगळे रील बनवायचे, व्हिडिओ बनवायचे, त्याच्यात मग माझं काय असेल ते पण मी माझ्या डोक्यातून जातं. मला काय बोलायचं असेल किंवा काय ते पण माझ्या डोक्यातून जातं, असं सगळं होतं. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता ही 2 जण आहेत मध्ये मध्ये, पण आता त्यांना ती काही हलणार नाही आहेत. सुट्टी जाईल पण हा हलणार नाही इथून, कारण की त्याचा आता तो टायमिंग झालेला आहे आणि मला दिवसभर वेळ नाही भेटलाय. आता परत उद्या रविवार आहे आणि आम्ही काही गावी नाही गेलो आहे अजून. उद्या बघूया, कारण की याचं ऑफिस परत असणार आहे, त्याच्यामुळे ऑफिसचं जर काम असेल तर थांबावं लागणार आहे. मग आम्ही ठरवलं की दुपारनंतर वगैरे जायचं, जाऊन काय परत लगेच रिटर्न यायचं आहे, असं आहे सगळं. त्याच्यामुळे थोडंसं असं सगळी घाई चालू आहे आता. तर ना मी 3 टॉप्स घेतलेले होते, तर ते मी तुम्हाला दाखवते. आता त्यांचा सुरगळा झालाय थोडाफार, कारण की आणले मी, घालून बघितले, त्याच्यानंतर जे काय मी ठेवलेले आहेत तसेच्या तसे. आता मी 2 टॉप हे मला भेटले, बाहेरून आवाज येतोय. तर 2 टॉप मला भेटले, 1 टॉप मी शोधत होते कुठे ठेवला तो. तर हा बघा, हा अशा प्रकारचा हा टॉप आहे आणि छान वासा घेतलेला आहे आणि कापड पण चांगलं आहे याचं, म्हणजे सॉफ्ट पण आहे आणि बाकी पण चांगलं आहे. तर हा अशा प्रकारचा आहे जो आपण जीन्सवरती वगैरे पण वापरू शकतो. तर हा घेतलेला आहे. समोरून अशी डिझाईन आहे, हे नॉट आहे समोरून अशी लावली, ही बघ, ती मी तुम्हाला जवळून दाखवते. हा एक आहे, त्याच्यानंतर आणखी एक घेतला, तोही दाखवते मी तुम्हाला. तर तो अशा प्रकारचा हा वाला. आता थोडं चुरगळा झालेलं तुम्हाला दिसेल, जरा नाही जरा जास्तच आहे. तर हा थोडासा मला सेल झाला होता, त्याच्यामुळे मी अल्टरला दिला होता. तर थोडा चुरगळा झाला आहे आणि मध्ये आता बरेच दिवस झाले, मी तुम्हाला दाखवलं नव्हतं पण बरेच दिवस झाले, त्याच्यामुळे ते असं ठेवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ते आणखी चुरगळा तुम्हाला दिसेल. तर हा अशा प्रकारचा आहे, पण हा पण चांगला आहे आणि ह्याचं कापड पण चांगलं आहे. हा तर एकदम मला म्हणजे अल्टर केल्यानंतर एकदम परफेक्टपणे बसलेला आहे. त्याच्यानंतर हा एक आहे जो मी त्याचं रील बनवलं होतं, पण मी तुम्हाला काही दाखवलं नव्हतं, असं काहीतरी झालं होतं. ॲक्च्युली हा बड्डेचं जे मला गिफ्ट होतं पण, पण मला हा आवडलेला. मी असं सर्च करत होते तर मिशोवरती मला हा आवडला आणि छान वाटला, म्हणून मी हा घेतला आणि खरंच खूप सुंदर दिसतो. रीलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, छान दिसतो हा. तर हा एक आहे आणि ह्याचं पण कापड एकदम चांगलं आहे, मस्त अगदी सॉफ्ट आहे. आणि आत्ता काय समर सीझन चालू झाला की अशाच प्रकारचे कपडे जरा आपल्याला आवडतात, तर त्याच्यामुळे हा घेतलेला आहे. ह्याचं फक्त एवढंच आहे, समोरचा जो नेक आहे ना, म्हणजे जो आपला फ्रंट नेक असतो तो थोडासा डीप आहे. तर बाकी काही प्रॉब्लेम नाही, बाकी अगदी सुंदर आहे आणि खरंच खूप छान दिसतो घातल्यावरती पण. मला खूपच आवडलं आणि एकदम फिटिंगला एकदम जसा तसं झालं, त्याच्यामुळे काय ह्याला अल्टर वगैरे मला काहीच गरज लागली नाही. तर रील तुम्ही बघितला असाल, पण हा अशा पद्धतीचा आहे आणि छान दिसतो हा. तर असे हे 3 टॉप आहेत ते मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे मी गजरे मागवले होते, जे की मी बरेच दिवस माझ्या विश लिस्टमध्येच होते. ॲक्च्युली हे पण विश लिस्टमध्येच होते खरं तर, पण हे होते बरेच दिवस होते. मी विचार करत होते की मागू का नको मागू, असं झालं होतं. आता माझे जे साडी ट्रॅपिंगचे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचदा हा वाला गजरा बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला भेटेल, कारण मी सध्या ह्या गजऱ्याचा खूप वापर करते. तर की मला भरपूर आवडला. हे बघा, छान आहे, सुंदर, सुगंध पण मस्त येतो आहे त्याचा, काय माहिती, पण छान सुगंध पण मस्त येतोय त्याला. तर असा हा गजरा आहे. हा एक काहीतरी 6चा सेट होता, पण मला खूप कमी किमतीत भेटला आहे, त्याच्यामुळे मी तो घेतला होता आणि मला खूप आवडलेले हे गजरे. तर म्हटलं हे आपल्याला घ्यायचे आणि असं कसं घेऊन ठेवले ना की बाबा एक खराब झाला तर आपण दुसरा वापरू शकतो, असं म्हणून घेतले हे गजरे. फायनली घेतलेत मी आणि हे टॉप पण फायनली घेतले. त्याच्यानंतर हा ना गॉगल घेतला होता, जो की मी बघितला होता तर मला तो चांगला वाटला.
पण कसा येईल काय येईल मला काही गॅरंटी नव्हती, पण मी रिव्ह्यू वगैरे बघितले ते चांगले आले, ते म्हणून म्हटलं जरा बघूया आपण घेऊन, कारण की माझा तुटला आहे ऑलरेडी. माझे गॉगल काय माझ्याकडे राहतात नाहीत खरं तर, ते असेच पर्समध्ये ठेवते मी, आणि त्याच्यानंतर आमचं काही गोल्डन माझी पर्स ज्यावेळी घेतो आणि ते उलटा पालट करून त्याचे त्या गॉगलचे सगळे पार्ट हे झाले होते. काय बघतोस तूच केलं? नाही केलं. तर तो झालं ते झालं, ते गॉगल तुटला आणि म्हटलं आता म्हटलं हा गॉगल म्हटलं आता चांगला दिसतोय, हा बघा हा अशा प्रकारचा. तुला लावूया का? लावू गोल्डन वर काय करतीये तू? काय करते? लावूया अरे बाबू माझं चांगलं दिसते. तर हा गॉगल घेतला, जो की कमी किमतीतच भेटलाय मला. आणि तर अशा प्रकारे ही माझी शॉपिंग होती. आणि जे ब्लाऊज होते ते मला वाटतं मी कुठच्या तरी ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. तर असं होतं, जे की बरेच दिवस झाले मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर चला आजचा हा ब्लॉग आहे तुम्ही आता इथे सेंड करते, कारण की हे दोघंही जण आता माझी वाट बघतात. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.